माझं घर आहे ना, ठरवू दे ना बेल कुठली पाहिजे ती. हाय हनी. अरे बापरे, कसली हानी झाली कळत नाहीये. हाय हन हाय हनी. अगं ये ग. आज माझ्या हापूस आंब्याला रागाचा मोहर का बरं आलाय? फालतू उपमा द्यायच्या नाही अजिबात. डोकं फिरले माझं आधीच. काय झालंय काय कळेल तरी का? शीला, स्टमक इन्फेक्शन. तुझं खा खा खायचं. तुमची बहीण शीला वंस डोक्यात जाते ती बाई माझ्या. डोक्यात जाते. एक चान्स सोडत ते टॉन्ट मारायचा. काय झालं काय केलं तिने? काय झालं? काय अगदी साळसूतपणाचा आवडलाय हो. सकाळपासून फॅमिली ग्रुपवर काय चाललंय हे वाचलं नाहीत का तुम्ही? खरंच नाही वाचलं. आज दिवसभर जरा खूप बिझी होतो. काय घडलंय? घ्या बरं माझी शपथ. घ्या माझी शपथ. एक मिनिट जरा. हा जरा चष्मा घातलेला नव्हता त्यामुळे एवढा बोलतो. नाही गोंधळ झाला जरा. शपथ घेतो. मला खरंच कल्पना नाहीये. काय वाचलं तुम्ही? अगं नाही वाचलं मी. काय झालं माहितीये का तुम्हाला सांगू? आपल्या वंदार मृण्मयी त्याने 31st गेट टुगेदर ठरवलं. आळस नका देऊ. ऐका ना. अगं आता आळस येतोय म्हटलं तोंडानेच देणार का कानाने देणार? ऐका तर 31 डिसेंबरला सगळ्या कपलनी बॉल डान्स नाचायचं ठरलं. सगळ्या फॅमिलीवर सगळ्यांनी ओके 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 असे अंगठे दाखवले. तर तुमची बहीण शीला ती कसं म्हणली, बाई विशाखा तू बॉल डान्स करू नकोस नाही तर अख्खी बिल्डिंग कोसळेल. शीला त्याचा वेगळाच सेन्स ऑफ शीला ते चुकली या वेळेला. शीला ते चुकली. मुळात ह्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणणं हेच चुकीचं आहे. नाहीतर काय. आणि ती तुझी चुलत बहीण लीना तिला एक बाई जात्यात बोलायलाच हवं. तिने लगेच कमेंट केली. काय केलं माहितीये का? त्या डोळ्यातून फवारे उडलेले स्माइली असतात ना ते पाठवले. माहितीये? दात काढू नका. दात घसा घालीन तुमचे मी. दात काढू नका. सिरियस बोलते मी. बरं एवढं करून गप्पा बसली नाही बाया. व्हॉइस क्लिप पाठवली. मग अख्खी फॅमिली हा हा ही ही हु हु झालं सुरू. हे सगळं ना तुमच्या त्या शीलामुळे सुरू झालंय. नाही नाही ती मुद्दामून करते हे. तिला काय वाटतं मी बॉल डान्स नाचू शकत नाही. नाउ यू जस्ट वेट अँड वॉच मिस्टर चौगुले. यू जस्ट वेट अँड वॉच. नाही बॉल डान्स नाचून दाखवला आणि अख्ख्या फॅमिलीची तोंडात बोटं घातली ना तर नाव नाही सांग. कसं दिसेल ते? तू एकटी बॉल डान्स नाचतेस आणि अख्खी माझी फॅमिली. बायकोचा अपमान होतोय आणि सवंग पंचेस काढून तुम्ही लाफ्टर काढताय. तुम्हाला लाज नाही वाटत का? का तू मनावर घेते शीलाताईचं? नाही ती मस्करी. त्या शीला वंसनी माझ्या नांगीवर पाय ठेवलाय ना. आता बघा मी कशी डसते तिला. नाही बघा तुम्ही ते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. आता कुठे तू बॉल डान्स? आता बॉल डान्स करायचा म्हणजे करायचा. अगं कुठे एवढं मनावर घेते? चल छोडो कल की बात मी ते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. ठीक आहे. आता तू ठरवलंयस ना मग तू कर बॉल डान्सची प्रॅक्टिस. मी जेवून येतो. एकट्यानं? तू पण चल जेवायला. जेवायला नाही म्हणतोय मी. अहो बॉल डान्सला 2 माणसं लागतात. तुम्ही पण माझ्यावर बॉल डान्स करायचा. मी म्हणतोस मी तुझ्याबरोबर बॉल डान्स करायचा? मग काय शेजारच्याला बोलू? काय हसू नका. हा रांगा लागतील आत्ता हाक मारली तर. अगं नाही मी म्हणतोय हे काय विचारणं झालं का तुझं? अगं आता कशाला बॉल डान्स नाचतेस तू? आणि मला नाही येत बॉल डान्स. मला तरी कुठे येतोय? मी ना नेटवर काही स्टेप्स बघितल्या आहेत त्याप्रमाणे करायचं म्हणजे झालं. मला तर येत नाही ग बॉल डान्स वगैरे. कशाला डोक्याला ताप? हो सोपं असतं. मी शिकवते ना तुम्हाला. मी शिकवते बघा. ऐका मी असं तुमच्या खांद्यावर हात ठेवायचा. तुम्ही माझ्या कमरेत हात घालायचा. कसं शक्य आहे ते? तुझी अर्धी कंबर रूमच्या बाहेर नसणार का? असं जाऊन असं कसं हात ठेवणार का? ते किती विचित्र दिसेल ते. विनोद म्हणून तुम्ही हसताय ना याला विनोद नाही म्हणत. या तुमच्या डीएनए मधल्या कृमी आहेत. कृमी सतत वळवळ 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 करत असतात. डीएनए वर तू जाऊ नकोस. माझा मुद्दा असाच आहे की हा जो नाच आहे ना तो आपला नाहीये. मग कोणाचा आहे? आपल्या संस्कृतीचा नाच नाहीये बॉल डान्स. आपली संस्कृती काय म्हणते? तारपा डान्स. हा आपला डान्स आहे. आपला हात आपली कंबर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. हा असा घ्यायचा हात ठेवायचा कमरेवर आणि
तू मला काय जर का तारपा 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 तारपा. माझं एक, आपण हा डान्स नाचूया त्या बँक्वेट हॉलमध्ये. सगळ्या मुलांना नाचू दे बॉल डान्स. आपण दोघे कोपऱ्यात नाचूया. आपल्याकडे लक्ष जाईल, आपण दिसू लोकांना. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. माझं टाळकं फिरलंय, नाही तर इथं आडवा पडून तुमच्यावर तारपा नाचेल मी. रेडी आहेस का? खून करायचे दुसरं ऑप्शन असताना हे का करतेस तू? अजिबात करायचं नाही. नुकसान कोणाचं होणार? तुझ्या नवऱ्याचं की नाही? एक मिनिट, ठीक आहे. हे शपथ घ्या आधी. हे नाही करणार, नाचणार बिचणार नाही माझ्या अंगावर. मग तुम्ही शपथ घ्या, बॉल डान्स करणार माझ्या बरोबर. ठीक आहे, करतो, पण थोडा वेळ बॉल डान्स करणार आहे. या समोर उभे राहा. या समोर उभे राहा. हा आता असं प्रेमाने माझ्याकडे डोळ्यात डोळे घाला. दोन काळे मोठे डाग आहेत डोळ्यात. बुबुळ आहेत ती. या प्रेमानं बघा. रोमॅन्टिक रोमॅन्टिक रोमॅन्टिक. शिग बाई कसं बघताय? बायको असून अंगावर काटा आलाय. म्हणजे कसं बघताय? रोमॅन्टिक बघितलं मी. हे कुठलं रोमॅन्टिसिझम आहे तुमचं? जरा प्रेमानं बघा ना. लव लव, वासना नकोय. ठीक आहे, मला जरा गेला. तमाशाच्या फडावर नाचताय, कसल्या भुवया उडवताय? अगं रोमॅन्टिक बघितलं मी. रोमॅन्टिसिझम म्हणा जरा, डोळ्यात भाव आणा ते. आता फायनल आहे, फायनल टेक. चला या. डोक्यावर केस आहेत उडवायला? डोक्यावरती नाही, नाकातले उडव. आपले विनोद सुचतोय. चला यार. मरत आहे रोमॅन्टिसिझम, मरत आहे. अगं थोडं करतो ना रोमॅन्टिसिझम. काही नको, ते नॉर्मल राहा तुम्ही. माहिती तुमचा रोमॅन्टिसिझम सगळा पाहिला मी हनीमूनच्या वेळेस. नाहीतर काय, त्या शहाळ्यावाल्यांनी एक नारळ आणून दिला, त्यात 2 स्ट्रॉ घातले, तर एक स्ट्रॉ एवढ्या जोरात ओढली, अख्खी स्ट्रॉ नरड्यात गेली. उरलेले पुढचे 7 दिवस हॉस्पिटलच्या वाऱ्या. हनीमूनचा पट्ट्या बोळ. माझी जरा एनर्जी जास्तच लागली. हनीमूनच्या आधीच कशाला एवढी एनर्जी लावायची? एक फायनल रोमॅन्टिक बघ ना पाहिजे. नाही होत आहे रोमॅन्टिक. जाऊ दे, चल ठीक. नॉर्मल नॉर्मल. या आता असं खांद्यावर हात ठेवायचा. मग मी इकडे हात द्या असा जरा हात. शाबास. आता एक हात असा माझ्या कमरेत घालायचा. हा हात धरलाय ना, कुठला तिसरा कुठला हात काढून? दुसरा हात नाहीये, हात धरलाय म्हणून म्हटलं. तुम्हाला सांगितलं मी खांद्यावर हात ठेवायला सांगितलं नाही. कमरेवर हात ठेवायचा. तसा. अरे शुअर ही कंबर आहे? आता एक पाय मागे टाकायचा इकडे, तिकडे मागे नाही हो. अरे मम्मी. बरं तुम्ही पुढे टाका, मी मागे टाकते. या 1, मग 2, मग 3. अरे काय करतेस तू? हे असं करतात का? हे कुठली स्टेप आहे तुझी? पुढे टाकायचं होतं ना असं. अरे पण मला तू एवढी इथून इथे जाते म्हटलं, अंतर नको ठेवायला पायात. एवढं अंतर ठेवलं पायात? काही गरज आहे का एवढं अंतर ठेवायचं? तू कन्फ्युज करू नकोस मला. हे बघा, 1, मग 2, मग 3. आता कसं आलं? हे आलं की नाही? माझं आलं माझ्या बाळाला. म्हटलं केलं की आलं बालवाडी करायला. ओके, त्याच्यानंतर मी गिरकी घेणार. एक सेकंड, तू गिरकी नको घेऊस. स्वातीच्या लग्नात माहिती ना, तू एक गिरकी घेतली होतीस आणि जो ढोल वाजवत होता त्याच्या अंकावर जाऊन पडलीस तू. त्याला कळत नव्हतं नेमका ढोल कुठला. आठवतंय ना तुला? आपण गावाला गेलो होतो, तिथे मंदिरात गालिंग लोटांगण म्हणून गिरकी मारली होतीस. आजूबाजूचे 30-40 गावकरी गायब झाले होते. त्यातले 25 गावकरी बाबळीच्या झाडावर सापडले. तुला आठवतंय ना? ही फॅमिली अतिशयोक्तीत मेली आहे. अगं नाही, खरंच मला शाप आहे अतिशयोक्ती. खरंच किती अतिशयोक्ती करता हो. एक गावकरी बिचारा पडला धक्का लागून, तर 35 गावकरी हरवले म्हणे. काहीतरी उगाच सांगताय. नको गिरकी नको मारू. ऐक ना माझं. ऐका हो, मी गिरकी मारणार. ओके चला सुरुवात करू. मी काय करायचं? हात धरायचा का तुझा? अहो गिरकी मारायची ना. हे बघा, अशी गिरकी मारली. धक्का सहन करता येत नाही या माणसाला. तुझ्या धक्क्यामुळे किडनी तिरकी झाली माझी. ते किडनी काय पॅन्टच्या खिशात घेऊन हिंडता? अगं नाही, पण एवढा धक्का मारतात तुम्ही. अतिशयोक्ती करतो तुम्ही. या इकडे. धक्का मारू नको सांग. या हळू फिरते मी. हळू. आता तुम्ही फिरा. आय शाबास. आली गिरकी मारता हे की नाही? बघा आता मी गिरकी मारणार, आता तुम्ही गिरकी मारायची. झाला नाही अजून आहे. हा मग असं गिरकी मारून झाली की तुम्ही तिकडचं फुल आहे ना तसं तोंडात घेऊन यायचं इकडे. जा चला गिरकी मारा. हा गिरकी मारली, शाबास. आता फुल आणायचं तिकडे. आता तोंडात घ्यायचं आणि ऍटिट्यूड मध्ये मला असं ग्रेसफुली या असं द्यायचं. द्या. काटा टोचला अंकल नाही तुझी. काटा काढतात नाही तुला. जरा कुठल्या
गोष्टी सहन करते हा माणूस. हनीमूनला पण तसंच. नाही तर काय थोडी सहनशीलताच नाहीये तुम्हाला. आता फुल तोंडात घ्या आणि मला द्या. शाबास. मग मी असं ते घेणार नाही असं फेकणार. मोठी शाणी ग तू. मी तुला अच्छा करून फुल देणार, तू म्हणून टाकणार फुल. मोठी शाणी. मी काय मेहनत फुकट करू इकडे? अहो म्हणजे तुम्ही दिलेलं फुल मी स्वीकारलं, असं टाकलं. आता मी तुमची असं पण मी तुमच्याकडे येणार अशी ये आणि मग तुम्ही मला काय ग धूम तू कोसळला अंगावर माझ्या. काय हो तुम्ही जरा तुमच्या सहनशक्ती नाही खरंच. नाही. या मला उठवा आता. मला उठव. मला कोण उठवणार आहे? मला ही स्टेप नाही आवडलेली. आपण चेंज करूया. मी तुला झेलणार नाही, तू मला झेलायचं. अहो असं नाही झालं. नाही असंच पाहिजे. असं नाही. अहो हे बघा, अहो पुरुषांनी बाईला झेलायचं असतं, बाईनी पुरुषांना नसतं झेलायचं. खड्ड्यात गेली ती स्टेप आणि बॉल डान्स. तो मी तुला झेलणार नाही. परत विषाची परीक्षा नाही करणार मी. नाही करायचं तर कर ना. तर मला उलटा बाजार आहे तुम्हा चौगुल्यांचा. असू दे. या झेलते. या हा येतो ना. मग स्टार्ट घेऊन येतो ना मी ग्रेसफुली. आलो मी. हे हुल दिली बघ. आता येतोय नक्की कंपल्सरी येतोय. हे पुन्हा हुल दिली. आता फायनल येतोय. हे तयार राहा. आता फायनल येतोय. ये ना. आलो. फोन काय? अगं फोन काय घेतेस बावलट? हा शीलवंश बोला बोला बोला. काय म्हणालात? अहो नाही हो. मी कुठली चिडायला. नाही हो मी नाही चिडलेले, अजिबात चिडलेले. अहो मला माहिती की तुमचा स्वभाव. अहो आता का लग्न झालंय, किती वर्ष झाली लग्नाला. हो मला माहिती आहे तुम्ही किती मुश्किल स्वभावाच्या आहात. हो ना माहिती आहे मला. नाही अजिबात चिडलेले नाहीये हो. त्यात काय चिडायचं. हो हे काय आता मी बॉल डान्सची प्रॅक्टिस करतोच आहे. हो ना सुरू केली बॉल डान्सची प्रॅक्टिस. नाही खालचा मधला नाही कोसळला. नका तुम्ही काळजी करू. गंमत करते हो. बरं ऐका, तुम्ही सुरुवात केली का बॉल डान्सला? बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करा बरं का. आणि ऐका ते तुमचे दात आलेत ना बाहेर आलेले, तुमचं फर्निचर हो शोरूमच्या बाहेर आलेलं. ते ना नाचताना जरा काळजी घ्या. नाही काही भाऊजींच्या कपडावर रुतले ना ते तर डाग पडेल आणि मग ते खूप घाण दिसेल नाही का. आणि ऐका मी काय म्हणते, एक काम करा. आयडिया 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 वंच आयडिया. तुम्ही ना त्या दातावर ना उडदाचं पीठ असं लावा. उडदाचा गोळा लावा म्हणजे काय ते रुतलेले दाग आहेत ना भाऊजींच्या कपडावर दिसायचे नाही ते. गंमत केली. रागणे आला ईश्वर आहे. नाही हो आमचा कुठला सेन्स ऑफ ह्युमर तुमच्यापेक्षा ग्रेट आहे. तुम्ही म्हणजे बाई चौगुले तुमच्यात आहे ते. कुठले आले. हो नाही हॅलो ठेवला. आता कसा राग आला टवळीला. मला बोलते काय आता बघा तुम्ही. चौगुल्या तुमच्या अख्ख्या खानदानाला आता आपटते बघ. बरोबर यू जस्ट कॉल मी चौगुल्या. टकल्या बोले मी. कळलं ना. तुझी बहीण मला वाटते ते बोलते तू सहन करतो. चला लवकर गोल फिरायचं. मी गोल फिरा. तू गोल फिर. आता इकडे यायचं आहे.